स्टार्ट सर. आज दिनांक 23 जून 2025 लातूर महाराष्ट्र. विश्वकवी प्राध्यापक डॉक्टर उन्मेष शेकडे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कवी संमेलनाचे अध्यक्ष उत्तमरावजी कांबळे साहेब, तसेच मी महाराष्ट्रातील कवी प्राध्यापक नंदकुमार बालुरे, कवी संमेलनानिमित्त वृक्षारोपण करून कवी संमेलनाची सुरुवात आम्ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून करत आहोत. महाराष्ट्रातील लातूर भागातील आदरणीय उत्तमराव कांबळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली प्राध्यापक उन्मेष शेकडे विश्वकवी ढाळेगाव येथील तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र, भारत देशातील कवी सम्राट, कविता सम्राट उन्मेष शेकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कवी संमेलनानिमित्त स्थानापन्न होऊन कवी संमेलनाची सुरुवात, या संमेलनाचे सत्कारमूर्ती भारत देशातील कवी सम्राट, कविता सम्राट प्राध्यापक डॉक्टर उन्मेष शेकडे ढाळेगावकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त काव्य वाचनाचा कार्यक्रम आज रोजी लातूर येथे सुरुवात करीत आहोत आणि त्या निमित्ताने कवितेची सुरुवात आम्ही या ठिकाणी करत आहोत. सुमारे 40,000च्या वर अभंग रचना लिहिणारे आणि दीर्घ कविता सम्राट प्राध्यापक डॉक्टर उन्मेष शेकडे यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या या कवी संमेलनाच्या ठिकाणी कविता वाचनाचा कार्यक्रमामुळे कवी संमेलनामध्ये मी पहिल्यांदा कविता सादर करतो आहे. उन्मेष. उन्मेष एक नाव, उन्मेष एक भाव, उन्मेष एक नाव, उन्मेष एक भाव, मराठी कवितेचं गाव, उन्मेषचं जन्मगाव, असे ते ढाळेगाव, असे ते ढाळेगाव. उन्मेष लीलादेवी माता, उन्मेष लीलादेवी माता, उन्मेष मारुती पिता, ढाळेगावी जन्मता, ढाळेगावी जन्मता, उन्मेषाची अभंग गाथा, मातीत त्या ढाळेगाव, मातीत त्या ढाळेगाव. उन्मेष माझा भाव, उन्मेष माझा भाव, उन्मेष माझा जीव, उन्मेषच सदैव नाव, उन्मेष नदी असे ठाव, उन्मेष नदी असे ठाव, रानात त्या ढाळेगाव, रानात त्या ढाळेगाव. उन्मेष युगे युगे सोबत, उन्मेष युगे युगे सोबत, उन्मेष रक्तात पाण्यात, उन्मेष रक्तात पाण्यात, उन्मेष सजीवात निर्जीवात, उन्मेष सजीवात निर्जीवात, उन्मेष झाडात फुलात, उन्मेष झाडात फुलात, घराघरात गावात ढाळेगावात, घराघरात गावात ढाळेगावात. उन्मेष एक नाव, उन्मेष एक भाव, मराठी कवितेचं गाव, उन्मेषचं जन्मगाव, असे ते ढाळेगाव, असे ते ढाळेगाव. दुसरी कविता आहे उन्मेष मनात प्राणात. उन्मेष मनात प्राणात, उन्मेष कवितेत ओळीत, उन्मेष मनात प्राणात, उन्मेष कवितेत ओळीत, उन्मेष रानात शिवारात, उन्मेष पिकात घाट, उन्मेष पिकात घाटात, उन्मेष पिकात घाटात, उन्मेष असे ढाळेगावात, उन्मेष असे ढाळेगावात. उन्मेष अभंगाच्या ओळीत, उन्मेष अभंगाच्या ओळीत, उन्मेष कवितेच्या काव्यात, उन्मेष कवितेच्या काव्यात, उन्मेष पाऊल वाटेत, उन्मेष शेतात मातीत, उन्मेष पाऊल वाटेत, उन्मेष शेतात मातीत, उन्मेष वसे ढाळेगावात,
उन्मेष वशे ढाळे गावात, उन्मेष गावकऱ्यांच्या हृदयात, उन्मेष गावकऱ्यांच्या हृदयात, उन्मेष पंचक्रोशीच्या गळ्यात, उन्मेष पंचक्रोशीच्या गळ्यात, उन्मेष आई वडिलांच्या आठवणीत, उन्मेष आई वडिलांच्या आठवणीत, उन्मेष भारत मातेच्या नकाशात, उन्मेष भारत मातेच्या नकाशात, उन्मेष दिसे सदैव ढाळे गावात, उन्मेष दिसे सदैव ढाळे गावात, उन्मेष माझ्या रक्तात, उन्मेष माझ्या रक्तात, उन्मेष माझ्या श्वासात, उन्मेष माझ्या जीवात, उन्मेष माझ्या जीवात, उन्मेष माझ्या सोबत, उन्मेष माझ्या सोबत, उन्मेष दिसे नीलादेवीच्या ढाळे गावात, उन्मेष दिसे नीलादेवीच्या ढाळे गावात. त्याच्यानंतरची तिसरी कविता आहे, उन्मेष माझे रक्त, उन्मेष माझे रक्त, उन्मेष मी भक्त, उन्मेष माझे रक्त, उन्मेषचा मी भक्त, उन्मेष असे सशक्त, उन्मेष असे सशक्त, उन्मेष कवितेचा भक्त, उन्मेष कवितेचा भक्त, उन्मेष रवे ढाळे गावात, उन्मेष रवे ढाळे गावात, उन्मेष विदित फुलात, उन्मेष विदित फुलात, उन्मेष झाडात फळात, उन्मेष दिसे गोठ्यात, गाईच्या वासरांच्या सहवासात, गाईच्या वासरांच्या सहवासात, उन्मेष शेतकऱ्यांच्या ढाळे गावात, उन्मेष शेतकऱ्यांच्या ढाळे गावात, उन्मेष ज्वारीच्या कणसात, उन्मेष ज्वारीच्या कणसात, उन्मेष सूर्यफुलाच्या शेतात, उन्मेष सूर्यफुलाच्या शेतात, उन्मेष भुईमुगीच्या वाटीत, उन्मेष भुईमुगीच्या वाटीत, उन्मेष ओढ्याच्या पाण्यात, उन्मेष ओढ्याच्या पाण्यात, उन्मेष नदीच्या ढाळे गावात, उन्मेष नदीच्या ढाळे गावात, उन्मेष शाळेच्या गुंजीत, उन्मेष शाळेच्या गुंजीत, उन्मेष विद्यार्थ्यांच्या सोबत, उन्मेष विद्यार्थ्यांच्या सोबत, उन्मेष शेतमजुरासोबत, उन्मेष शेतमजुरासोबत, उन्मेष पशुपक्ष्यांसोबत, उन्मेष पशुपक्ष्यांसोबत, उन्मेष वेशीत ढाळे गावात, उन्मेष वेशीत ढाळे गावात, उन्मेष वेशीत ढाळे गावात. यानंतर ही कविता आपल्या पुढे सादर करतो आहे. चौथी कविता आहे, उन्मेषचा जन्म गाव सुंदर तो ढाळे गाव, उन्मेषचा जन्म गाव सुंदर तो ढाळे गाव, उन्मेषचा जन्म गाव सुंदर तो ढाळे गाव, निसर्ग डोंगरदरी कवितेत विश्वगाव, निसर्ग डोंगरदरी कवितेत विश्वगाव, भारतात लातूर महाराष्ट्र भूमी जन्मगाव, भारतात लातूर महाराष्ट्र भूमी जन्मगाव, उन्मेष अक्षरे मांडी, उन्मेष अक्षरे मांडी मराठीच्या शब्दासंख्ये, उन्मेष अक्षरे मांडी मराठीच्या शब्दासंख्ये, उन्मेष अभंग गाथा, उन्मेष अभंग गाथा अमृतांत युगायुगे, उन्मेष अभंग गाथा अमृतांत युगायुगे, उन्मेषचं गाव, उन्मेषचं जन्मगाव सुंदर तो ढाळे गाव, निसर्ग डोंगरी कवितेत विश्वगाव, भारतात लातूर महाराष्ट्र भूमी जन्मगाव, उन्मेष अक्षरे मांडी मराठीच्या शब्दासंख्ये, उन्मेष अक्षरे मांडी मराठीच्या शब्दासंख्ये, उन्मेष अभंग गाथा अमृतात युगायुगे, उन्मेष अभंग गाथा अमृतात युगायुगे. धन्यवाद. आज या 23 जून 2025 रोजी मी म्हणजे प्राध्यापक उन्मेष शेकडे यांच्या म्हणजे माझ्या वाढदिवसाचे आयोजन एका कवी संमेलनाने करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील नामवंत कवी आमचे मित्र नंदकुमार बालुरे सर यांनी घेतला. मग अध्यक्षांची शोधाशोध सुरू झाली आणि त्याच्यानंतर एक मराठी भाषेचे उत्तम असे असणारे रसिक, मराठी भाषेचे उत्तम असणारे रसिक लातूरचे सुपुत्र उत्तमराव कांबळे साहेब यांनी अध्यक्षपद महाराष्ट्रातील नामवंत कवी प्राध्यापक नंदकुमार बालुरे सर
यांच्या विनंतीवर स्वीकार आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. खरे तर मला माहिती नव्हते की आज हा कार्यक्रम होईल. खरं तर आज लातूरच्या विराट हनुमान मंदिराकडे आम्ही जाण्याचा निश्चय केला होता, पण प्राध्यापक नंदकुमार बालुरे म्हणाले आपण अंबाजोगाई रोडला जाऊ आणि अंबाजोगाई रोडला आलो आणि हा कवी संमेलनाचा सोहळा लातूरमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी नंदकुमार बालुरे यांनी आपल्या कविताच्या माध्यमातून साजरा केला. त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणानुबंधामध्ये मी राहतो आणि या निमित्तानं मी एकही कविता सादर न करता महाराष्ट्रातले नामवंत कवी प्राध्यापक नंदकुमार बालुरे यांनी आपल्या समोर माझ्या म्हणजे प्राध्यापक उन्मेष शेकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लातूरचे सुपुत्र माननीय उत्तमराव कांबळे साहेब मराठी भाषेचे रसिक यांच्या उपस्थितीत 4 कविता अर्थात मराठीतील उत्कृष्ट गीत सादर केली आणि ही गीत निश्चित एक दिवस या महाराष्ट्राला प्राध्यापक नंदकुमार बालुरे महाराष्ट्रातील नामवंत कवी यांनी सादर केलेल्या 4 कविता म्हणजेच माझ्या जीवनावरील उत्कृष्ट अशी मराठी गीतं एक दिवस या महाराष्ट्राला आणि भारत देशातील साहित्य रसिकाला वेळ लावतील यात शंका नाही. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी अधिक बोलणे उचित होणार नाही, म्हणून आमचे कविमित्र प्राध्यापक नंदकुमार बालुरे सर यांनी जे माझ्यावरील मराठी भाषेतील रसाळ अशी मराठी गीतं सादर केली त्यामुळे त्यांचे मी ऋणानुबंध कायम मानू इच्छितो, ऋणानुबंधात राहू इच्छितो. या कार्यक्रमाला लातूर जिल्ह्याचे सुपुत्र माननीय उत्तमराव कांबळे साहेब यांनी अध्यक्षपद स्वीकारलं. यामुळं त्यांच्याही कायम ऋणानुबंधात आहे. यानंतर या वाढदिवसाच्या निमित्तानं 2 शब्द महाराष्ट्रातले नामवंत कवी प्राध्यापक नंदकुमार बालुरे बोलतील आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. तेवीस जून 2025 लातूर महाराष्ट्र येथे कविवर्य प्राध्यापक डॉक्टर उन्मेष शेकडे यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उत्तमरावजी कांबळे साहेब तसेच सत्कारमूर्ती वाढदिवसाच्या निमित्ताचे सत्कारमूर्ती आदरणीय प्राध्यापक डॉक्टर उन्मेष शेकडे सर, दीर्घ कविता सम्राट महाराष्ट्र भारत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्व महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील सर्वांच्या समोर माझ्या उन्मेष या कविता 4 कविता आपल्यापुढे सादर करण्याची या निमित्ताने संधी मला मिळाली. उन्मेष एक असे नाव आहे की ज्यामध्ये तन मन धन आणि सर्व निसर्ग भारतीय भूमीचे एक सुपुत्र जे की दीर्घ कवी आहेत आणि कविता सम्राट आहेत आणि नव्हे तर 40 ते 50 हजाराच्या वर 40,000च्या वर स्वलिखित अभंग रचना त्यांनी लिहिलेली आहे. मराठी भाषेतील एक थोर साहित्यिक तसेच अभंग रचना लिहिणारे महाराष्ट्रातील ढाळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असलेले तथा स्वामी तथा विवेकानंद महाविद्यालय शिरूर तालुका अहमदपूर जिल्हा लातूर महाराष्ट्र येथील मराठीचे विभाग प्रमुख कविवर्य प्राध्यापक डॉक्टर उन्मेष शेकडे सरांचे जे कार्य आहे, साहित्य लेखनाचे कार्य आहे, सुमारे त्यांची 35 पुस्तके प्रकाशित आहेत आणि त्यापैकी एका कविता संग्रहाचं प्रकाशन 9-10-11 रोजी संपन्न झालेल्या कराड येथील साहित्य संमेलनामध्ये, नवोदित मराठी साहित्य संमेलनामध्ये एका बालकविता संग्रहाचं प्रकाशन झालं, शाळेची पाखर. आणि
उर्वरित जी कविता संग्रह आहे राज्यपाल त्या ठिकाणी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांच्या हस्ते, सिक्कीमचे राज्यपाल आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेबांच्या हस्ते शाळेची पाखंड हा कविता संग्रह प्रकाशित झाला. तसेच पुणे येथे संपन्न झालेल्या महाकवी संमेलनामध्ये त्यांची 10 कविता संग्रह एकाच वेळी रेकॉर्ड ब्रेक अशी 10 कविता संग्रह प्रकाशित झाली. असे त्याचे सुमारे 35 पुस्तके आतापर्यंत प्रकाशित आहेत आणि अनेक पुस्तके ही कविता संग्रह इतर वाङ्मय प्रकार त्यांचे मराठी साहित्यातील प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांना या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी माझ्या वतीने संबंधित महाराष्ट्रातील कविवर्य किंवा कवी साहित्यिकांच्या वतीने भारतातील विविध भाषेतील नवे मराठी फक्त तर इतर भाषेतील सर्व साहित्यिकांच्या वतीने आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव कांबळे साहेब यांच्या सुद्धा वतीने त्यांना वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी कवितेच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.